धर्माची व्याख्या काय? मी जन्माला आलो त्यावेळेस माझ्या अंगावर लिहून आलं का हिंदू धर्माचे भास्कर महाराज? किंवा एखादा मुस्लिम व्यक्ती जर जन्माला आला त्याच्या अंगावर लिहिलं का? अरे त्याची सुनता केली जाते मग त्याला मुसलमान सांगितलं जातं. आम्हाला कपाळाला टिळे लावले जातात मग सांगितलं तू हिंदू आहे. कर्म करताल ना भोगावंच लागेल. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता, हरपली चिंता या नाही लागुता, या नाही मागुता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेची अंगी झाले हरिरूप. मग शेवटच्या क्षणाला आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण जाणं गरजेचं आहे, मुखातून नामस्मरण येणं गरजेचं आहे. आणि जर ते तुमच्या मुखातून जर आलं नाही, जसं सांगितलं मी तुम्हाला, जड भरत राजा शेवटच्या क्षणाला त्याला ज्यावेळेस ते पाडच बघितलं तर नेक्स्ट जन्म त्याचा कशाचा मिळाला? हो, पाडसाचा मिळाला. तसं आपल्याला सुद्धा आपण अंतकाळी ज्या गोष्टीचं स्मरण करणार त्याच्या जन्माला आपण सर्वजण जाणार. ते सांगतात एक एक नामविनमुख सापाचं बिळ सांगितलं. मी नाही म्हणत बरं का, ती ताई म्हणते माझी, माझ्यापेक्षा ते हुशार आहेत. ती ताई सांगती. नाथ बाबा सांगतायत, नाथ बाबांचा त्या ताईने पुरावा दिलाय. हो, नामा विन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा काळ सर्प आहे. विचार करा मग किती जणांच्या गळ्यात माळ आहे. बाबा जय हरी, किती जणांच्या गळ्यात माळ आहे? सगळ्याचे. आता जर म्हणलं ना तर सगळेजण हातवरती करतील. आपण जर शाळेत गेल्यावर म्हणलो ना अभ्यास केला का, मी तर एक नंबरला बोट वरती करतो, माझा अभ्यासच नसायचा. आपल्याला माहिती आपल्याला टोले बसणारी. असं आपण म्हणलो ना एखाद्याला माळ घाल, खायचे प्यायचे दिवस आहे, खायचे प्यायचे दिवस आहे माझे महाराज. आता ही माळ काय घालायचं वय का? अरे मारी ती, जोडी ती, तोडी ती. हो, कोणाचे? हो, यमाचे किंकर. हो, तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही लय पुण्य केलं असेल. हे बघा,
ज्ञानोबरायांचा पुरावा देतो. पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ज्या वेळेस आपलं पाप आणि पुण्य समसमान होतं त्यावेळेस या मनुष्य देह नाही का, या मृत्यू लोकामध्ये आपल्याला सुंदर असा अनमोल किमतीचा मनुष्य देह मिळतो. आणि हा मनुष्य देह मिळाल्यानंतर याचं आपल्याला संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. तुकोबारा एका ठिकाणी सांगतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिताची पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, आयुष्याची साधना काय? सचिदानंद पदवी घेणे. मग सतत चिंतत जाणारा आनंद मग तो कुठे आहे? महाराजांकडे आहे का? माझ्याकडे अहो तुमच्यामध्येच आहे. आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे. अरे ते सांगतात तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गाची निशाणी. अरे स्वर्गाला मी पायदळ तुडवू आणि मोक्षाच्या ठिकाणी जाऊ आम्ही नवे नवे. आम्हीच देव आहोत. अहम ब्रह्मास्मी. हे ज्या दिवशी तुम्हाला कळणार ना त्या दिवशी तुम्ही जीवन मंगलमय झालं तुमचं. जा. पण जर पवित्र अशी तुळशीची माळ जर तुम्ही गळ्यात घातली नाही तर उपयोग होणार नाही. आज कीर्तनाला आलो निदान माळी घालून जा भाऊ. म्हणून आपल्याला हा मनुष्य देह मिळाला ना, मग या मनुष्य देहाच्या योगाने आपल्यामध्ये सुद्धा ती सत्ता आहे. बघा महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. तुझी या सत्तेने वेदासी बोलणी, तुझी या सत्तेने वेदासी हो. आम्ही सांगतो, म्या बोलिलेल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अरे जगाशी चालवणारा, म्या हलविल्या प्राण आले आणि जगाशी चालवणारा मी एक. तो पुढे येऊ इथे. आणि आम्ही जय पंढरपूरला जाऊ नये असा विरोध नाही बरं माझा. कारण मी पण जातोय आषाढीवारीला. जायला नाही पाहिजे असं नाही, जायला 100% पाहिजे. पण मगाशी ताईने सुंदर ते ध्यानाभंग सांगितला. म्हणल्या शेवटचं चरण काय? तुका म्हणे माझे याची सर्व पाहिन श्रीमुख. 10 वेळा तिथं जावं लागेल का? कसं बघायचंय?
एक चित्त आवळी आनंद आळवावा. काय करायचं आळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा अन्नदान करायचं तीच जाऊन. हा काय करायचं? भजन करायचं, कीर्तन करायचं, सगळं करायचंय. पण ठाईच बैसुनी करा एक चित्त. चित्तन चिंताला नाही का, चिंतन चित्ताला लावी मनाला उन्मनी सुखात पांडुरंग भेट घेत असे. मग आता मला खरंच सांगा, इथं बसल्या जागी आता आपण पंढरपूरला जाऊन नाही आलो? आता पंढरपूर म्हणलो, जाऊन नाही आले तुम्ही? हा मन, अरे आपलं मन जाता येता मन हे चंचल आहे. आता काहींच्या मनात असं असं कवा कीर्तन संपत, मन कवा कीर्तन संपन, कवा मी घरी जाईन. आता माझं मन सांगतंय कवा आरती होईल, कवा मी घरी जाईन. माझं मन हा खरं का खोटं? हा मन धावे सायरा वैरा, मन मारुनी केले एक मोरा, अरे मन केले तैसे होय. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या मनावर ताबा मिळवण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले. मना सर्वथा भक्ती पंथेची जावे, विचारी मना तूच शोधून पाहे. मन कसं आहे? माकडासारखं आहे, चंचल आहे. माकड जसं एका फांदीवर बसल्या बसल्या काही क्षणात दुसऱ्या फांदीवर गायब होतं, तसं आपलं मन आहे. आणि या मनाला जर आपल्याला भक्ती मार्गामध्ये जर लावायचं असेल, मनाला जर आपल्याला चांगली सवय लागायची असेल, तर आपल्याला चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जाणं गरजेचं आहे. हो, म्हणून मन धावे सायरा वैरा, मन मारून केले एक मोरा, अरे मन केले तैसे होय. ते सांगतात एका ठिकाणी, मन वडाय वडाय उभ्या पिकातल रे ढोर. हे मन असं आहे ना भाऊ, इथं बसल्या जागी इथं आल्यावर सगळ्यांना वैराग्य निर्माण होता. आता माळ घालणारच, घातलीच. किंवा त्या स्मशानभूमीत जर गेला ना गडी, ती मौत बीत बघितली, घरची बिरची रडायला लागलं का, इथून पुढं आता मी माळ घालणार. आणि बायकोचा फोन आला का, तेवढा किराणा घेऊन या ना, चालला गडी लगेच माळ. अरे सगळ्या गोष्टीचा अनुभव पहिले आपल्याला घ्यावा लागतो. तुका म्हणे येते अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नाही. अहो तुम्हाला सुद्धा या, आपण सर्वजण याच्यासाठीच आलेलो आहोत. हो, प्रत्येक गोष्टीचा अनुभव. अरे महिन्याच्या 1 तारखेला आपल्याला 100% पगार मिळतो. मग भगवंताची भक्ती करत असताना त्याचा अनुभव मिळायला नको? एक तत्व नाम दृढ धरी मला परत महाराज जागेऊया. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. त्या हरीला तुमची करुणा येईल. मग हरी कुठं बसलाय? हरी कुठं आहे? रामाचं मंदिर कुठं आहे? अयोध्या, बरोबर आहे. नाही तुमचं बरोबर आहे. कृष्णाचं मंदिर कुठे आहे? वृंदावनला आहे. मग हरीचं मंदिर कुठे आहे? 2 मिनिटं बाबा, रोजच चालू आहे आपलं. हरीचं मंदिर कुठे आहे? एक राम दशरथ का बेटा, एक राम जगत पसारा, एक राम घटघट बैठा, आणि एक राम सबसे न्यारा. तो राम आपल्यामध्ये. आणि तो राम ज्या दिवशी ओळखणार ना, अरे जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही जा. हो, तो राम ज्या दिवशी तुम्हाला मिळणार ना, त्या दिवशी तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असणार.
ते कोणालाही मिळत नाही. आणि तो राम जर प्राप्त करायचा असेल तर श्री गुरूंना शरणागती पत्करणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात नाही बा महाराज तुमचं कीर्तन आवडलं, आम्ही तुम्हाला आमची तर पण बोलू, आम्ही सगळं करू पण आम्ही माळ घालणार नाही. म्हणजे असं लग्नाला बोलवायचं आणि नवरी नवरदेव गायब करायचा, असं चालल? हा अरे हा अनमोल किमतीचा औट हात का मानव देह, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. मानव देह अल्लाने तुझं दिया. आम्ही म्हणतो काय बा मुस्लिम महाराज मुस्लिम लोकांचा अल्ला तुम्ही घातला. अरे कळत का वेगळं नाहीये काही. आमच्या सारख्यांनी बाजार बसवेन ते वेगळं केलं, माझ्या सारख्यांनी बर का. हो धर्मामध्ये बरं धर्माची व्याख्या काय. हा मी जन्माला आलो त्यावेळेस माझ्या अंगावर लिहून आलं का हिंदू धर्माचे भास्कर महाराज. हा किंवा एखादा मुस्लिम व्यक्ती जर जन्माला आला त्याच्या अंगावर लिहिलं का आणि त्याची सुनता केली जाते मग त्याला मुसलमान सांगितलं जातं. आम्हाला कपाळाला टिळे लावले जातात मग सांगितलं तू हिंदू आहे. पण धर्म काय माहीतच नाही. लोकांचं ऐकायचं ना आपण भांडणं करायला लागायचे. राजकारण्यांच्या नादी लागू नका. आयुष्याचं वाटोळं येतं किंचितही करून घेऊ नका. हो ज्ञानोबरांनी धर्माची व्याख्या सांगितली. धर्मा माझी धर्म स्वस्वरूपे हाची करा धर्म. स्वस्वरूप म्हणजे काय. मी भास्कर नसून अहम ब्रह्मास्मी, मी देवरूप आहे, मी देवरूप आहे, हा आपला खरा धर्म आहे.